मी काय म्हणते? हा बरोबर आहे तुझं बरोबर आहे. अहो पण मी अजून काहीच बोलली नाही. अगं काय फरक पडते, तसं पण तुझंच बरोबर असते. बायका नवऱ्यासोबत भांडताना कशा धमक्या देतात बघा. पायलटची बायको, जास्त उडू नका काय. मास्तरची बायको, मला शिकू नका काय. पेंटरची बायको, मला जास्त बोललो तर थोबाड रंगवीन. धोब्याची बायको, जास्त वळवळ केलो तर चांगलाच धुवून टाकीन. नटाची बायको, माझ्यासोबत जास्त नाटकं करायचं नाही काय. दाताच्या डॉक्टरची बायको, जास्त वळवळ केलो तर सगळे दाता पाडून टाकीन. सीएची बायको, माझ्यासोबत नीट हिशोबात राहायचं काय. वायरमनची बायको, जास्त वळवळ करू नका काय, नाहीतर असा झटका देईन आयुष्यभर लक्षात ठेवाल. सिव्हिल इंजिनियरची बायको, माझ्या नादाला लागलो तर डोक्यात इट घालीन. वकिलाची बायको, जास्त शानपणा करायचं नाही काय, नाहीतर तुमचा 1 मिनिटात निकाल लावीन. अशाच छोट्या छोट्या माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा. धन्यवाद. ओ मावशी, जरा हे पत्ता कुठे सांगा की. ए बाबा, मी मावशी दिसते का तुला? माफ करा ताई, हे पत्ता कुठे सांगा की. आता अरे ताई दिसते का मी तुला? अरे तुला संस्कार बिंस्कार काय आहेत का नाहीत? तुझ्या घरच्यांनी का नाही तुला वळणच लावलेलं नाही. बोलायची पद्धत आहे का तुला? ए कुणाच्या रे हे बारकी पुरगी, ज्याच्या त्यानं घेऊन जावा बरं. माती बिती खायली ता. तुमच्याजवळ 2 चॉईस आहेत. कोणत्या? एक तर शेजारणीला सोडा आणि दुसरी? आणि दुसरी 5,000 रुपये देऊन मला सोडा. खरंच तू काय बोलशील तर नाही ना? नाही. मी जीपे करतो. 1 मिनिट. आले का? आले. आणि काळजी घे हा, काळजी घे. चला सोडा आता. सोडलं जा. अरे मला बाजारात सोडून द्या. तू बाजारात सोडायचं बोलत होतीस? मग काय. आणि शेजारणीला मी बोलते की तू रिक्षा करून ये. तुम्हाला काय वाटलं? अहो जावाई, दारू पित जाऊ नका. मी आजच पेपरला वाचविलंय, लिव्हर खराब होतंय दारूनी. ठीक आहे, जाऊ दे. आजपासून बंद. खरं बरं झालं. ते जो पेपर येतो का आपल्या घरी, तो पेपरच बंद आजपासून. आई, आपल्या बाबाचं नाव बाबू आहे काय? तुझ्या बाबाचं नाव बाबू नाही ग माय, राहुल आहे. पण तू असं का विचारल्यास? मग ती शेजारची काकू बाबाला, बाबू मला लिपस्टिक आणून दे ना, असं का म्हणत होती? आम्ही जेवाय काय व? रात्रीचा शिळा वरण भातय, आणू का? नाही, मला भूकच नाही. मग आम्ही खायला काय व? परवा दिवशी शिळी भाकर आहे आणि रात्रीचा रसा आहे, त्याच्यात एक बी पीस नाही. जमतय का? आणू का? आणा. आणि एखादं ढवळून आणा, एखादा पीस जर निघला तर आणा. रात्रीचं वरण भात जमा नाही आणि परवा दिवशी शिळी भाकर आणि रात्रीचा रसा ते जमायला लागले. इतका हलकटपणा असतो काय कुठं? असलं माणूस आपण कुठं नाही बघितलं बाबा. कांदा लिंबू बी आणा. मम्मी, हे घे 100 रुपये, तुझ्याकडे ठेव. तू कधीपासून पैसे माझ्याकडे द्यायला लागली? अगं मी माझ्याकडे ठेवले असते, पण माझ्याकडून ना खर्च होत राहतात. त्यापेक्षा तुझ्याकडे तू जमा करून ठेव. ठीक आहे, पण तू पैसे कशासाठी जमा करते? अगं मम्मी, आता आयफोन 17 येतोय, म्हणून मी आतापासूनच पैसे जमा करून ठेवते. म्हणजे तो फोन आला ना की मी लगेच घेऊन टाकेन. असं आहे का? ठीक आहे, ठेवते मी माझ्याकडे. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. मम्मी तुला मी ते 100 रुपये दिले होते ना, ते मला आता पाहिजे. दे ना मला, दे. परत पाहिजे म्हणजे कशासाठी पाहिजे? अगं तो बाहेर ना आईस्क्रीम वाला आलाय, त्याच्याकडे खूप छान आईस्क्रीम मिळते, मला खायची आहे. मला पैसे दे ना, दे ना. अगं थोड्या वेळा आधीच माझ्याकडे पैसे जमा करायसाठी दिलेस ना, आणि आता तुला लगेच खर्च करायचे. असे खर्च केलेस तर जमा कशी राहते तुझे पैसे? अगं मम्मी काय, बरं ठीक आहे, 100 रुपये नको देऊ, त्यातले 50 रुपये तरी दे. अगं मम्मी बघतेस काय, दे ना पटकन. तो आईस्क्रीम मला जाईल, मला आईस्क्रीम खायचे, ते पटकन दे ना. अगं तू 100 रुपये दिलेस ना, ते मी खर्च केले. बाहेर उष्णता बघ किती, म्हणून मी कलिंगड घेऊन आले. तू आईस्क्रीम नंतर कधीतरी खा. अगं काय, माझ्याकडून पैसे खर्च होतात म्हणून तुझ्याकडे जमा करायला दिलेले, ते पण तू खर्च केले. मला आईस्क्रीम पण खायला नाही भेटलं. तू अशीच करते.